श्री स्वामी समर्थ. जय परशुराम. वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया, भगवान परशुरामांचा जन्मदिवस. अत्यंत सुंदर असा हा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आणि आपले जप दान हे अक्षय स्वरूपात टिकवण्यासाठी हा दिवस आपण जर उपयोगात आणला तर नक्कीच विशेष फळ प्राप्त होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही या दिवसाला विशेष महत्त्व असून या दिवशी मालव्य योग आणि अमृतसिद्धी योग हा झालेला आहे. आणि या दिवशी जर आपण सोने चांदी यांची खरेदी केली, त्याचबरोबर गार पाणी, गरजूंना पंखा आणि अन्नदान जर केले तर त्याचेही विशेष असे फळ आहे. या दिवशी पितरांची पूजा, पितरांना नैवेद्य नक्की करावा. लक्ष्मी, विष्णू आणि त्याचबरोबर कुबेर भगवान यांचे या दिवशी पूजन करावे. या दिवशी लक्ष्मीला गुलाब पुष्प आणि मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवायला विसरू नये. या दिवशी गायीची विशेष पूजा करावी. गोमातेला या दिवशी जे जे शक्य आहे ते अर्पण करावे. आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये जाऊन आपण जर काही दान आणि काही वस्तूंचं, काही पैशांचं जे आपल्याकडे आहे त्या सर्व गोष्टींचं आपण या दिवशी जर दान केलं तर त्याचे विशेष पुण्य आहे. या दिवशी माठ किंवा गार पदार्थ राहण्यासाठी जे आपण घरात यूज करतो ते फ्रीज जर आपल्याला एखाद्या संस्थेला दान करता आलं तर करा. आपल्या परिस्थितीनुसार आपण या दिवशी पंखा, फ्रीज किंवा कुठलेही माठ, मातीचे भांडे आपण दान करा. या दिवशी धनवृद्धीसाठी आपण जर ललिता सहस्त्रनाम आणि श्री सूक्त याचे पठण केले तर त्याचे विशेष पुण्य आहे. या दिवशी महाउपाय एक करायचा आहे. त्यामध्ये 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे आणि महालक्ष्मीच्या फोटो समोर एका चांदीच्या वाटीत किंवा कुठल्याही वाटीमध्ये ठेवून त्यावर गंगाजल शिंपडावे आणि महालक्ष्मीचा मंत्र म्हणून 108 वेळेला मंत्र म्हणायचा आणि श्रीसूक्त म्हणायचं आणि प्रार्थना करायची की लक्ष्मी ही चिरकाळ टिकू दे. आणि त्या कवड्या दिवसभर आपण देवीजवळच ठेवायच्या आणि संध्याकाळच्या वेळेला त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपण तिजोरीत त्या ठेवायच्या आहे. त्यामुळे धन वर्षा होणार आहे. त्याचबरोबर धनात वाढ होऊन ते धन चिरकाळ टिकेल आणि ऐहिक सुख सर्व आपल्याला मिळणार आहे. आपण जर दिवाळीच्या वेळेस माझ्याकडून किंवा कुणाकडूनही पोटली घेतलेली असेल तर या दिवशी त्या पोटलीचे पूजन करायला विसरायचे नाही. आणि नवीन पोटली हवी असेल त्यांनी या दिवशी खरेदी करावी. या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर आधार आश्रम, वृद्धाश्रम इथे अन्नदान करा, मिठाचे दान करा. त्याचबरोबर शक्य असेल तर पिवळ्या वस्तूंचे दान करा आणि गोमातेची सेवा करा. या दिवशी शैक्षणिक वस्तू जर काही दान करता आल्या तर त्याही करा. दिवस अतिशय सुंदर आहे. संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाजवळ एक 4मुखी दिवा करा आणि तो दिवा लावा, प्रार्थना करा. तसेच हनुमान मंदिरामध्ये या दिवशी मोतीचूर लाडू व्हायचे आहे आणि हनुमानाला शक्ती प्रदान करण्यासाठी, आजारातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा आजार होऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे. उपाय छोटे आहेत, नक्की करा. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनगा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.